नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। 4 दिवस दौरा आणि पवारांनी फोडले 4 नेते। विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मैदानात उतरलेले आहेत आणि ठिकठिकाणी शरद पवार दौरा करत आहेत। शरद पवार सध्या 4 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावेळी शरद पवार अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शरद पवारांची बैठक देखील झाली आहे। महायुतीच्या 3 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, तर चौथ्या नेत्याचं तिकीट आणि मंत्रीपद शरद पवारांनी थेट जाहीर करून टाकलंय। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। बघूयात काय सुरू आहेत शरद पवारांच्या हालचाली। महायुतीचे कोणते नेते आहेत ज्यांनी पवारांची भेट घेतली आहे? कोल्हापूर दौऱ्यादरम्यान महायुतीच्या 3 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामध्ये के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या अजितदादा पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील पवारांची भेट घेतली आहे। हे तिन्ही नेते राधानगरीतील बुदगरगडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। तर कुणाची आमदारकी आणि मंत्रिपद पवारांनी जाहीर करून टाकलंय? कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। हसन मुश्रीफ यांचं घर ज्या भागात आहे त्या गैबी चौकात सभा घेत शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलंय। लाचारी पत्करल्याचं म्हणत शरद पवार यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली। तर समरजित घाटगे हे कागलचे आमदार असतील आणि इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीत ते एका वरच्या पदावर काम करतील असं शरद पवारांनी म्हटलंय। पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी समरजित घाटगेंची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। घाटगे यांच्या या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी केलेलं हे भाषण सध्या चर्चेत आहे। थोडक्यात शरद पवारांनी त्यांना मंत्रिपद देखील मिळेल असं म्हटलंय। काय आहे शरद पवारांची रणनीती? या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार 4 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे या काळात बऱ्याच भेटीगाठी होत आहेत आणि राजकीय चर्चा तर होत आहेतच। या दरम्यान कोल्हापुरात शरद पवार नवी रणनीती आखत आहेत अशी चर्चा आहे। त्यामुळे येत्या काळात कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या बदलाची शक्यता आहे। आणि कोल्हापुरातच नाही तर शरद पवारांची रणनीती खरं तर महाराष्ट्रासाठी सुरू आहे आणि त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा ही त्यांची प्रमुख रणनीती असणार आहे। पवारांनी ठाकरेंची बोलती देखील बंद केलेली आहे। त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंची आणि संजय राऊतांची नेमकी काय बोलती बंद केली आहे आणि कशा प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंची कोणती मागणी धुडकावून लावली आहे पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत 6 वाजता। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी मंडळीवर भेट द्यायला विसरू नका। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू 6 वाजता। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।